सन्माननीय विचारमंच आणि समोर बसलेले सगळे समविचारी मित्रांनो, आपले सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत? थँक्यू. आज आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा शहादत दिवस आपण त्याची आठवण करतोय. शहीद हा शब्द खरं तर जणू काय आपण पारतंत्र्यात आहोत. आणि परिस्थिती जो कोणी विवेकी आहे, जो कोणी संविधानवादी आहे, जो कोणी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो आहे, त्याच्यासाठी हा पारतंत्र्याचा काळ आहे असं पुरोगामी लोकांना वाटतं. तर खरं तर आज मी अनिसच्या विरोधात बोलणार आहे असं ठरवलेलं आहे. पहिली गोष्ट असं आहे की हमीदने फार शॉर्ट नोटीसवरती मला बोलवलं. आणि दुसरी गोष्ट असं आहे की संकेताप्रमाणे पुस्तक प्रकाशन सोहळा जो असतो तर त्या पुस्तकांविषयी मांडणी करावी लागते. पण सगळं काही व्यवस्थित चालू आहे, ट्रिलियन इकॉनॉमी आहे आपली. खरंच अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे का आपल्याला? म्हणजे उदाहरण देतो मी, म्हणजे आपल्या किती सुरळीत चालू आहे सगळं काही. म्हणजे मी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती अशीच एक मिश्किल पोस्ट केली होती आणि आपला समाज किती भक्कम आहे, किती मजबूत आहे, कशा मजबूत पायावरती उभा आहे त्याचं एक ठळक उदाहरण आहे ते. तर JNUमध्ये जे आता अदृश्य उपराष्ट्रपती आहेत धनखड आले होते. ठीक आहे. तर ते आले आणि 7 दिवसात पायउतार झाले. आणि मी पोस्ट केली आणि 1-2 आठवड्यात JNUमध्ये मराठी अध्यासनासाठी भूमिपूजनासाठी आपले मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे सगळे येणार होते. तर भूमिपूजन कायद्याने बंद करायला पाहिजेत, कारण कितीदा हे भूमिपूजन करतात. गोष्ट अस्तित्वात येत नाही, पण हे वर्षानुवर्ष. आता ते मराठी चेअर जे आहे तिला आता साधारण 20-25 वर्षापासून ती अजून ती फाईलमध्ये बंद आहे. कितीदा तरी मंत्री येऊन गेलेले तिथं. तर मी अशीच एक मिश्किल पोस्ट टाकली की म्हटलं JNUचा इतिहास आहे, जो कोणी JNUमध्ये येतो त्याची उतरती कळा लागते. आणि इंदिरा गांधींनी ठीक आहे. आणि हा प्रवास इंदिरा गांधींपासून सुरू झालेला आहे. 75मध्ये त्यांनी आणीबाणीच्या दरम्यान प्रयत्न केला, तर नंतर निवडणुकीमध्ये हारले, धनखड आले, पायउतार झाले. तर आता ही पोस्ट किती मिश्किल होती विचार करा तुम्ही. सेन्स ऑफ ह्युमर हॅज नो प्लेस इन अ कंट्री. तर आपलं कोणीतरी एक मेनस्ट्रीम पत्रकाराने ती पोस्टची बातमी करून टाकली. आणि आपले जे मित्र आहेत प्रशांत कदम, त्यांनी मला ती फॉरवर्ड केली. आणि नंतर मला असं सांगण्यात आलं की एक कामाख्या देवी मानणारा उपमुख्यमंत्री आहे, ती वाचून की बाबा मला पण उतरती कळा लागेल, तो JNUला आलाच नाही तो. आणि म्हणजे विचार करा, म्हणजे तुम्हाला कळतं की हजारो करोडोची जरी संपत्ती असेल, आम्ही एवढे तकलादू आहोत की एक जोक आहे. आणि मी खाली तळटीप दिली होती की अंधश्रद्धा वाईट असते, ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे मला जोक्स पण सबटायटलमध्ये द्यावं लागले, हा विनोद आहे म्हणून. सुरुवात इथून आहे. अहो, गरज कशाची? आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाची गरजच नाही. एवढा भक्कम समाज आहे हा. जे तुळशीपत्र लावा, पास होऊन जा. राफेलचं विमान घेण्यासाठी हजारो करोड तुम्ही फ्रान्सला द्या आणि निंबू मिरची बांधा, आहे ना. त्यातलं त्यात ट्रम्पचे मंदिर बनवतात हे ट्रम्पचे. अशा समाजात खरंच अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे का? तर खरं तर महत्त्वाचा मुद्दा, आणि मी थोडी तात्विक मांडणी करणार आहे. आणि सध्या मी लोकसत्तामध्ये तत्त्वज्ञानावरती लिहितो आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतात मला, की काही म्हणतात की हे काय चालू आहे, फार दुर्बोध आहे, डोक्याचा भुगा होतो आहे, असं वगैरे वगैरे. आणि मग त्यांना माझं जे पुस्तक आहे ते सोपं वाटतं, पण ते पुस्तकातला एक धागा त्यांना कळत असावा असं मला वाटतं. मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं साहित्य वाचलं, कारण हा माझा दुसरा प्रोग्राम आहे. आपला आधीचा कार्यक्रम होता, तर हमीदने मला काही पुस्तकं दिली, ती वाचली.
तर ते फक्त असं काहीतरी कुठेतरी आपल्याला गैरप्रकार दिसतोय म्हणून फक्त तो तेवढा हस्तक्षेप नव्हता, त्याला एक सैद्धांतिक बैठक होती त्याला. आणि ते त्यांच्या, कारण कुठलंही प्रबोधन जे असतं ते फक्त उत्साहाने चालत नाही, तर त्याला एक मजबूत सैद्धांतिक स्पष्टता आणि बैठक लागते, जी डॉक्टरांमध्ये होती. म्हणजे कुठलीही सैद्धांतिक बैठक जी असते ती डॉगमॅटिक नसते, ती परिवर्तनशील असते, आधार आपण शोधत जातो. तर जो आपण अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये श्रद्धा हा शब्द आहे त्याच्याकडे आपण कसा पाहतो. मला 2 आठवड्यांपूर्वी आपले सुरेश द्वादशीवार यांनी मला फोन केला. ते काही असे वयस्कर 70s 80s प्लस जे आहे ते तत्वज्ञान वाचतायत आणि तरुण मंडळी काही वाचत नाहीत, ते स्क्रोल करतायत. तर त्यांनी म्हणाले की मी एक प्रस्तावना लिहितोय म्हणे, आणि श्रद्धा आणि ज्ञान याच्यातलं जे द्वंद्व आहे, क्रीडांगण आहे की रणांगण आहे, त्याच्याविषयी त्यांनी माझ्याशी चर्चा केली. आपण श्रद्धेकडे कसं पाहतो, युरोपमध्ये पाश्चात्य देशांमध्ये ही डिबेट कशी राहिलेली आहे, त्यांचा तो 500-600 वर्षाची त्यांची सलग ज्ञान परंपरा कशी राहिलेली आहे, त्या तुलनेने आपण कुठे आहोत. ते राफेल बनवतात, मग आपण निंबू मिरच्या का बांधतो, असे आपल्याला विवेकी प्रश्न पडू शकतात. तर श्रद्धा हा जो शब्द आहे तो तर आधी आपल्याला स्पष्ट असायला पाहिजे की श्रद्धा आणि ज्ञान हे 2 वेगळे ट्रॅक आहेत. हे 2 पूर्णतः वेगळे ट्रॅक आहेत. श्रद्धा जेव्हा ज्ञानाचा दावा करते तेव्हा द्वंद्वात्मक संबंध तयार होतो, वातावरण तयार होतं. कारण जो मनोव्यापार चालतो, मनोव्यापाराचंच उदाहरण दिलं की आपण जर कितीतरी आपण म्हणू की आम्ही फार क्षमता आहे आमच्यामध्ये, आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो वगैरे, थोडं जरी संकट आलं तर बुद्धिवाद गळून पडतो आणि आपण आपला जो व्यापार चालू आहे, आपण कुठल्या तरी आपण सगळे कार्यकारण भावानुसार जगतो. फक्त तो कार्यकारण भाव जो आहे त्याला अधिष्ठान चुकीचं असतं. म्हणजे आपण जगत होतो की पृथ्वी स्टॅटिक आहे, स्थितिशील आहे आणि सूर्य गतिशील आहे. आपण कार्यकारण भाव जो शोधलाच होता. माणसाला जगण्यासाठी काहीतरी स्पष्टीकरणं लागतात, म्हणजे चुकीची का असे ना, म्हणजे ती चुकीची का असे ना. मग श्रद्धा म्हणजे नेमकं काय, त्याविषयी आपल्याला किती स्पष्टता आहे. कारण बऱ्याचदा आपण दुसऱ्या टोकाची भूमिका घेतो की सगळंच कॉझल प्रिन्सिपल्समध्ये आपल्याला उलगडता येईल. तिथं सदोष मांडणी आहे आपली. कारण जरी तुम्ही म्हणाल की सगळं कॉझल म्हणजे कार्यकारण भावाच्या तत्वानुसार उलगडता येईल, मग स्वातंत्र्याची संकल्पना ही बाद होते. स्वातंत्र्याची संकल्पना कुठे लागू होते की जेव्हा 2-3 अशा चॉईसेस असतात, अशा आपल्या समोर परिस्थिती असतात की सगळ्या इक्वली व्हॅलिड आपल्याला दिसतात आणि त्याच्यापैकी आपल्याला एक निवड करावी लागते, तेव्हा स्वातंत्र्याचं हे तत्व लागू होतं. आणि जिथं एकच शक्यता असते आणि ती अनिवार्य असते, ते वैज्ञानिक दृष्टिकोनात बसतं. म्हणून 18व्या शतकातली जी डिबेट आहे इमॅन्युएल कांटने, हा मुद्दा तिथं 18व्या शतकात त्याची चर्चा झालेली आहे. मग त्याच्यात आपल्याला हा फरक करावा लागेल. अज्ञेय आणि अज्ञातमध्ये आपल्याला फरक करावा लागेल. म्हणजे अननोन आणि अननोएबल. जे अननोन असतं ते कॉझल प्रिन्सिपल्सने आपल्याला त्याचा नंतर अर्थ लागू शकतो, उलगडा होऊ शकतो. अननोन जे अननोएबल असतं ते आपल्या फ्रेमवर्कमध्ये बसत नाही, ते श्रद्धेचा प्रांत असतो तो. म्हणून धर्मश्रद्धा वगैरे ह्या गोष्टी सरळ सरळ चुकीच्या ठरत नाही आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्यांचा अर्थ लावणं म्हणजे 2 वेगळे पॅराडाईम तुम्ही कलॅप्स करत आहात. ही डिबेट 18व्या शतकात स्पष्ट झालेली आहे. म्हणून तिकडे जो मॅक्स वेबरची ट्रेडिशन आहे की जो मुद्दा मी आपल्या आधीच्या कार्यक्रमात पण मांडला होता. म्हणून श्रद्धा चुकीची असते. श्रद्धा आणि विज्ञान ज्ञानात द्वंद्व आहे, हे जेव्हा श्रद्धा अतिक्रमण करते ज्ञान व्यवहारात तेव्हा ते ठरतं. कारण श्रद्धाचा दावा ज्ञानाचा नसतोच. श्रद्धाचा आहे की अननोएबल आहे, अज्ञेय आहे, पण त्याच्यात मला विश्वास कशात तरी विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे अननोएबिलिटी जी आहे की तिथं हे कॉझल प्रिन्सिपल काम करणार नाही. आणि थँकफुली दॅट एव्हरीथिंग इज नॉट एक्सप्लेनेबल इन टर्म्स ऑफ कॉझल प्रिन्सिपल्स, अदरवाइज इट विल एंड अप एलिमिनेटिंग द व्हेरी प्रिन्सिपल ऑफ लिबर्टी. म्हणजे जर सगळंच कार्यकारण भावानुसार उलगडत जाईल तर आपल्याकडे स्वातंत्र्य नसेल. स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की 4-5 इक्वली व्हॅलिड शक्यता आहेत, त्याच्यापैकी मला एक निवडायची आहे. विज्ञानात हे असं असू शकतं का? ज्या गोष्टी कार्यकारण भावानुसार उलगडत जातात तिथं आपण असं म्हणू शकत नाही
की 4-5 शक्यता दोघी महत्त्वाच्या चारही महत्त्वाच्या वाटतात, त्याच्यापैकी मी एक निवड करणार आहे. म्हणून इमॅन्युएल कांटने क्रिटिक ऑफ प्युअर रिझन आणि क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन हे 2 वेगळी पुस्तकं लिहिली आहेत, कारण त्याला स्वातंत्र्य वाचवायचं होतं. पण सगळं जर आपण सगळा मनोव्यापार आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या नावाने कार्यकारण भावाच्या याच्यात कोंबत असू, तर आपल्याला संविधानामधून स्वातंत्र्याचं तत्त्व काढून घ्यावं लागेल. म्हणून आपण त्याच्यासाठी की आपण म्हणजे हे जे मुक्ताने ज्या गोष्टी मांडल्या त्या तर क्रिमिनल आहेत, आउटराईट क्रिमिनल आहेत. तिथं तर डिबेटची पण तिथं तर शासनानेच ॲक्च्युली कुठल्याही सभ्य समाजात त्यांनी ती ॲक्शन घेतली पाहिजे. म्हणजे की ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यात डिबेटची पण गरज नाही, आउटराईट क्रिमिनल. तर त्यात म्हणजे तुम्ही अंधश्रद्धेचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात जर तुम्ही विभागणी केली तर काही गोष्टी ज्या आहेत की त्या म्हणजे त्याला डिबेटची पण गरज नाही. जरी थोडी जरी त्या समाजात समाजमन जरी चिकित्सक बनलेलं असेल, आपलं समाजमन खरंच चिकित्सक बनलेलं आहे का? त्याच्यासाठी आपल्याला अजून दुसरी संकल्पना आहे राजकीय तत्वज्ञानामध्ये, तिच्याकडे यावं लागेल. की बॉडी पॉलिटिक नावाची गोष्ट असते. बॉडी पॉलिटिक म्हणजे समाज जसा नागरिकांनी बनलेला असतो, व्यक्तींनी बनलेला असतो. त्या व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात वेगवेगळ्या असतात, पण काही महत्त्वाचे प्रश्न असतात, काही मुद्दे असतात की ते सगळे व्यक्ती एकत्र येऊन एक संध शरीर निर्माण होतं, ज्याला बॉडी पॉलिटिक म्हणतो आपण. तर आपल्या समाजात असे कुठले मुद्दे आहेत की तिथं समाजात आक्रोश दिसतो, तिथं समाजात काहीतरी त्यांना तळमळ वाटते, की त्या दृष्टीने तो समाज मध्ययुगीन आहे की मागासलेला आहे की सभ्य आहे की असभ्य आहे आपण ठरवू शकतो. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे न्यायाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती आपल्या समाजात उदासीनता जाणवते आणि काहीतरी निरर्थक गोष्टींमध्ये तुम्हाला गल्लोगल्ली तुम्हाला मोर्चे दिसतील. याचा अर्थ आपली बॉडी पॉलिटिक जी आहे ती इट्स नॉट इन सिंक विथ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाशी ती सुसंगत नाही बॉडी पॉलिटिक. कारण तोच मगाशी मॅडम कमिशनर यांनी जो मुद्दा उपस्थित केला, राज्यसंस्था आणि समाज. कोणी म्हणत असेल की राज्यसंस्था हे समाजाचं प्रतिबिंब असतं किंवा समाज राज्यसंस्थेचं प्रतिबिंब असतं, पण खरं नातं मध्ये इंटरमिडियरी ज्या बॉडीज असतात त्या कशा आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे आपल्या समाजात राज्यसंस्था बदलत गेलेल्या आहेत, कधी मुघलशाही तर कधी वसाहतवादी कलोनियल तर कधी त्याचा आणि सरळ समाजाचा संबंध येऊ दिला नाही एवढी काळजी त्या इंटरमिडियरी रिग्रेसिव्ह फोर्सेसने घेतलेली आहे, ज्यांचा सामना सरळ विवेकवादी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सारख्यांचा होता. तिथं मग जे पुरोगामी विचार करणारे जे आहेत त्यांच्या ज्या चळवळी आहेत महाराष्ट्रात काही प्रमाणात यशस्वी झाल्या, उत्तर भारतात आपल्याला दिसत नाही. म्हणून तिथं पानसरे, गौरी लंकेश किंवा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सारखे प्रकार घडत नाही, कारण तिथं तसं संविधानवादी ज्ञानवादी अशा चळवळी होताना दिसत नाही. तर 24 वर्षांपासून मी उत्तर भारतात राहतोय. तर ह्या जे इंटरमिडियरी फोर्सेस आहेत, ज्याला आपण इंटरमिडियरी बॉडीज म्हणतो, त्या गव्हर्नमेंटल असू शकतात. शैक्षणिक व्यवस्था घ्या, आपल्याकडची शैक्षणिक व्यवस्था चिकित्सक बुद्धी घडवायला अगदी तकलादू आहे. आणि हे शैक्षणिक संस्था कोणाच्या हातात होत्या आत्तापर्यंत? ज्यांनी आत्ता सत्तेसाठी ते दरदर भटकता आहेत ते त्यांच्याच हातात होत्या. आपल्याकडे म्हणजे मला शिक्षण काय भानगड आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं. अरे ही शिक्षण आहे. आणि फ्रान्समध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की खरं तर शिक्षणाच्या नावाने आपल्याकडे काहीच होत नाहीये. जे आपली शैक्षणिक व्यवस्था जी आहे ती एवढी कुचकामी आहे. म्हणजे जरी शैक्षणिक व्यवस्था अशी असेल तर किती म्हणजे कॉमन सेन्सिकल प्रश्न आहे की काही गोष्टी श्रद्धा तुझ्या घरी. पण आता मी धुळ्याला गेलो बहिणीकडे, दिवस रात्र प्रत्येक गलीमध्ये काहीतरी जोरात काहीतरी चालू आहे. तर तिथं शेजारी विद्यार्थी कसं काय अभ्यास करेल? हा एवढा पण कोणाला म्हणजे दिवस रात्र चालू आहे, कारण हे गेले ते गेले. आणि मग मुद्दा येतो म्हणजे कुठलीही चिकित्सा जरी केली तर त्याचा सरळ अर्थ की हे आमचा धर्माचा द्वेष करतात. म्हणजे मी काही जरी बोललो, म्हणून मी बोलतो ॲक्च्युअली खरं तर, काही जरी बोललो तरी जे मारेकरी असतात त्यांना तर बुद्धी नाही, त्यांना तर त्यांची बुद्धी आधीच काढून घेतलेली असते. म्हणजे
अंधश्रद्धामध्ये फक्त आस्थेचा प्रश्न नाही आहे, अंधश्रद्धामध्ये फक्त धार्मिकतेचा प्रश्न नाही, त्याच्यात अर्थकारण, राजकारण, हितसंबंध जुळलेले आहेत. जोपर्यंत हितसंबंध धोक्यात येत नाही, तुम्ही कितीही काही केलं तुमच्यावरती कोणीही वार करणार नाही. सोपी गोष्ट. कारण आणि जेव्हा ह्या अंधश्रद्धा अनिष्ट ठरतात, जी श्रद्धा अनिष्ट ठरते तेव्हा ती म्हणजे अंधश्रद्धा ॲक्च्युली रिडंडंट आहे. श्रद्धेचा दावाच नसतो ज्ञानाचा. म्हणजे अंध हा जो शब्द आहे तो ॲक्च्युली तो अनिष्ट श्रद्धा, तिला अंधश्रद्धा म्हणतो मग आपण. किंवा जी अन्यायी ठरते ती अंधश्रद्धा असते, किंवा जी बुद्धिविरोधी असते ती अंधश्रद्धा असते. म्हणजे अंधश्रद्धा, जी श्रद्धा आपल्याला पुढे जाऊ देत नाही किंवा बेसिक ज्ञान व्यवहारात ती बाधा ठरते. श्रद्धा पूर्णपणे बाद होणारच नाही, कारण मग त्याच्यात मग ॲक्च्युली वी आर इन्व्हायटिंग सम बॅकलॅश. कारण आपल्याला ते श्रद्धेचं साहित्य आपल्याला समजून घ्यावं लागेल, श्रद्धेचा प्रांत समजून घ्यावा लागेल. आपण काळजीपूर्वक श्रद्धा आणि ज्ञानमध्ये द्वंद्व होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. पण जेव्हा श्रद्धा स्पष्टपणे ज्ञानाचा बुरखा घेते तेव्हा मात्र ती श्रद्धा नाही, ती अनिष्ट प्रथा आहे. ती श्रद्धेचा ॲक्च्युली श्रद्धेचं आपण त्या दृष्टीने आपण श्रद्धावान आहोत. मी तर म्हणतो की हे सगळे जे आहेत ना, तुळशीपत्र लावा 10वी पास व्हा किंवा हे सगळे आहेत, हे अधर्मी लोक आहेत. म्हणजे आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्यांचे राजकीय हितसंबंध आहेत तेच प्रोत्साहन देत आहेत, तेच आरत्या यांच्या ओळत आहेत. म्हणजे या माणसाला एवढं कळतं की कोणाच्या मनात काय चालू याला माहिती आहे, मग त्याचं मग इंडियन सर्व्हिसेसमध्ये त्याचा वापर का करत नाही? एवढा पण तार्किकता नाही का त्यांच्यात? त्यांना कळतं आहे की ही सगळी लबाडी आहे. म्हणून मी सांगतो की समाजमन, सरळ सरळ समाजमनाला जबाबदार ठरवणं खरं तर बरोबर नाही. समाजमन हे प्रचंड लवचिक असतं. राज्यसंस्था आणि समाजमनमध्ये ज्या मध्यस्थी करणाऱ्या गोष्टी आहेत ते जबाबदार आहेत. म्हणून आपण म्हणतो की भारतीय समाजात काय बरोबर नाही. आणि मी तर म्हणतो की आपले बरेच पुरोगामी मित्रांमध्ये हा प्रॉब्लेम आहे की कार्यक्रम अटेंड केला म्हणजे 2-3 दिवस डिप्रेशनमध्ये जातो माणूस. दॅट्स नॉट व्हॉट वी कॉल एनलाइटनमेंट. जे ज्ञान व्यवहारात, म्हणून मी काल परवा बोललो की ग्रामशीचं जे राजकीय तत्वज्ञानात जेव्हा तुम्ही प्रवेश करतात, ज्ञान आणि ज्ञानासोबत जे ज्ञान इतर फॅक्टर्स लागतात त्याला स्ट्रॅटेजीचा मुद्दा आपण करतो त्याच्यामुळे आपण मग काय असतं की कुठल्याही पुरोगामी कार्यक्रमांमध्ये 10, 12, 25 लोक येतात फक्त, आणि तरुण अजिबातच येत नाही. कारण त्याच्यात आपण एवढं नीरस आणि पावलोपावली अपॉकॅलिप्टिक टोनमध्ये बोलतो. आता काय खरं नाही बरं का आपलं, आता गेलो आपण, आता मेलो आपण, हा जो अंडरटोन असतो. म्हणजे जे मुद्दे मांडायचे ते मांडायचे आहेत, आपण ते मांडायला पाहिजे, पण त्याच्यातलं जे राजकीय, ज्याला पॉलिटिकल कम्युनिकेशन म्हणतो, तिथं आपण कमी पडतो. म्हणून प्रामाणिकपणे काम जरी करत असू तर आपल्याकडे व्हॉट ग्रॅमशी कॉल्स द ऑप्टिमिझम ऑफ द विल, दॅट्स वेअर इट विल लॅक. अँड तो जो एन्थुझियाझम क्रिएट करण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते. आणि म्हणून पुरोगामी लोकांविषयी असं बोललं जातं की अरे डिप्रेस कर देते भाई हे लोक. आणि म्हणून ती संख्या का वाढत नाही, तर हा जो आहे, आणि ती क्षमता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यामध्ये होती की ही कुड कनेक्ट टू एनीबडी फ्रॉम एनी वॉक ऑफ सोशल लाईफ. कारण त्यांच्यातली जी राजकीय कम्युनिकेशनची जी क्षमता होती, त्यांच्यातली जी स्पष्टता होती, म्हणून ते कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीसोबत ते ही कुड स्ट्राईक व्हेरी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन. म्हणजे ज्यांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांच्याशी त्यांचे मतभेदसुद्धा झालेले आहेत आणि त्यांनी ते मतभेद मान्यसुद्धा केलेले आहेत. पण जमिनीवरती काम करणारे जे आहेत त्यांना आता हमीद आणि मुक्ता हे जे काम करतात त्यांना माहिती आहे की कुठकुठल्या परिस्थितींचा त्यांना सामना करावा लागतो. म्हणून जसं मगाशी म्हटलं की ते फक्त बोलके सुधारक नव्हते ते. आणि त्यांचे जे कारण फार सोपं असतं काही न करता, हां मग ते इथं तिकडे कमी पडले, तिथं कमी, पण आज जो त्यांनी परिवार उभा केलेला आहे, ज्या प्रेमापोटी एवढ्या संख्येने तुम्ही आलेले आहात, वी मस्ट एक्नॉलेज दॅट he had what we call political communication with him, not just intellectual clarity. Intellectual clarity is one thing,
फक्त इंटेलेक्च्युअल बौद्धिक स्पष्टता असणं हे पुरेसं नसतं. आणि बौद्धिक स्पष्टतासुद्धा माझा जो आता 8 महिन्यापासून मी तत्त्वज्ञानावरती जे लेख मला चालवतो आहे, जे पत्रव्यवहार होतो आहे, की आपल्याकडे सैद्धांतिक मांडणीचं वावडं आहे. आपल्याकडे एक वैश्विक किंवा इंटरनॅशनल अकॅडमियामध्ये जो ज्ञान व्यवहार चालू आहे तिथपर्यंत मजल जात नाही आहे मराठी लिटरेचरमध्ये, मराठी विचारविश्वात. सदोष मांडणी बऱ्याचदा आपल्याला चुकीच्या रस्त्याने घेऊन जाते. म्हणून वेगवेगळे, कारण हा जो अंधश्रद्धेचा प्रश्न आहे हा फक्त राजकारणाचा नाही. ज्या क्षेत्रात हमीद आहे किंवा काल रेश्मा कचरे जे आले होते तो आहे, हा मेंटल हेल्थचा पण इश्यू आहे अनेक. म्हणून जी संवेदनशीलता लागते ती संवेदनशीलता तेव्हा शक्य आहे की आपल्याला की हा एकारलेल्या पद्धतीने आपण अंधश्रद्धाकडे पाहू शकत नाही. याला इतिहास आहे, याला या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे कधीही असं नैतिक ठपका ठेवत नव्हते कोणावरती. आणि त्यांच्यात तो एक जो मी परत तो मुद्दा अधोरेखित करतो की उत्साह निर्माण करण्याची आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडण्याची जी क्षमता होती ती फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी मी काल पण जेव्हा विमानतळापासून येत होतो तर मी हे परत प्रश्न विचारत असतो आपल्या की स्ट्रक्चर कसं आहे अनितचं. कारण मी त्या दृष्टीने अनितचा जरी माझा दुसरा कार्यक्रम असेल हा मी हक्काने केव्हाही बोलू शकतो, पण मला डॉक्टरांचं मी साहित्य वाचलेलं पण तरी हाऊ इट ऑपरेट्स, यांच्या इंटेलेक्च्युअल विंग काय आहेत, स्ट्रॅटेजिक विंग्स काय आहेत त्याच्याविषयी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो की कसं स्ट्रक्चर केलेलं आहे, याचा विस्तार कसा आहे किंवा याचे म्हणून मी मगाशी अरविंदजींना पण विचारलं की याचं राज्य पातळीवरती कसे कार्यक्रम होतात किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरती कसे कार्यक्रम होतात. कारण हे माझ्यासाठी राजकीय तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असल्यामुळे हे फार महत्त्वाचे विषय आहेत. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की मला सांग बरं का केव्हा थांबायचं आहे काय तर सांगायचा मुद्दा असा आहे की श्रद्धा ज्ञान हे बऱ्याचदा हे क्रीडांगण म्हणून हे ग्राउंड असलं पाहिजे, रणांगण म्हणून नव्हे. ते कसं करता येईल, तुम्ही श्रद्धा बाद करू शकत नाही, त्याच्यासाठी मॅक्स वेबर वाचावं लागेल आपल्याला. म्हणून तो प्रिन्सिपल ऑफ रिलिजिओसिटी जो मुद्दा मांडला होता, कारण बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्याला इरॅशनल नाही म्हणत, त्याला नॉन रॅशनल म्हटलं जातं की वेन देर आर मोर दॅन वन रॅशनॅलिटीज आर इक्वली व्हॅलिड. तोच तर तो ॲक्च्युली सौंदर्यशास्त्राचा प्रश्न आहे, साहित्याचा प्रश्न आहे, संगीतचा प्रश्न आहे, प्रेमाचा प्रश्न आहे, मैत्रीचा प्रश्न आहे. तिथं कुठलं कॉझल प्रिन्सिपल आणणार आहेत. आणि मानवी व्यवहार जो आहे तो ह्या रेलमध्ये अफाट आहे, अमर्याद आहे. म्हणून अननोएबिलिटी जी आहे जी सायंटिफिक वैज्ञानिक फील्डमध्ये पण मानण्यात येते की जो वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो हंबल असतो आणि विनम्र असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन दावाच करत नाही की त्या पॅराडाईमच्या पलीकडे मला कळतंय म्हणून. म्हणून अज्ञात जे आहे ते जी रेल्म आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची, पण अज्ञेय नाही आहे. अज्ञेय म्हणजे अननोएबल. आणि हे आपण मग तेव्हा जेव्हा आपण हस्तक्षेप करतो आणि जेव्हा तुम्ही आपण सगळे समविचारी असल्यामुळे आपण थोडे इकडे तिकडे आपण बोललो तरी तर काही फरक पडणार नाही. तरी पण असे बसलेले असतात कोपऱ्यात कुठून तरी पण माझ्या प्रत्येक कार्यक्रमात सगळं ते रेकॉर्ड करत असतात. काही बोललो नाही तरी पण शरद बाविस्करी बोलून गेले आणि असतात कुठेतरी, इथं सुद्धा असू शकतात. नाही आता 250 कार्यक्रम केले मी 4 वर्षात आणि बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आलेले आहेत. तर तो मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही आपण हस्तक्षेप करतो, आपण सगळे हस्तक्षेप करत आहोत, तो हस्तक्षेप इट शुड बी सो स्ट्रॅटेजिकली काउच्ड. तो जो अशा पद्धतीने मांडणी झाली पाहिजे की त्याच्यात त्याच्या आस्था आहेत वगैरे जागाच मिळायला नको. म्हणजे मी कुठेही माझं कोणी कोट करून दाखवावं की तिथं मी कोणाच्या आस्था, कोणाची धार्मिकता त्याला ठेच पोचली असेल आणि प्रखरली तो मी. पण त्याच्यासाठी आपल्याला ते ट्रेनिंग घ्यावं लागेल, त्याच्यासाठी ती केडर बिल्डिंग करावी लागेल, त्याच्यासाठी तो आकृतीबंध तयार करावा लागेल, त्याच्यासाठी ते तशा पद्धतीचं म्हणजे बऱ्यापैकी साहित्य निर्मिती होते अनिच्या विचारमंचावरून, पण ती साहित्य निर्मिती परत अपडेट झाली पाहिजे. तर अंधश्रद्धा आणि खरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला तुम्ही पाहता की मुख्यमंत्री अशा लोकांचा जय जयकार करता आहेत की ते अतिशय स्पष्टपणे बुद्धिविरोधी मानसिकतेचा पुरस्कार करतायत महाराष्ट्रात तरी
आपल्यासारख्या लोकांनी महाराष्ट्र काही प्रमाणात वाचून ठेवलेला आहे. पण एवढी मोठी लाट आहे ती वरून येणारी, आणि क्षमता एवढी आहे, तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्टेम इट. आणि त्याच्यात आपण जरी, हा जो काळ आहे फार कठीण काळ आहे, म्हणजे खरं तर आपल्या बाजूने कुठलीही यंत्रणा नाही. म्हणजे मॅडम कमिशनर तर म्हणत होत्या की एक्झिक्युटिव्ह बॉडीला जी CCS रूल्समध्ये येते त्यांना स्वायत्त दिलं पाहिजे. आजची परिस्थिती अशी आहे की ज्या ऑलरेडी स्वायत्त गोष्टी आहेत JNU, तिथं ते इंटरफिरन्स चालू आहे. तिथं मग तुम्ही त्या कार्यक्रमात का आले नाहीत? आता मी फक्त काहीच बोललेलो नाही बरं का, तरी माझ्यावरती चार्जशीट आहे. 10 वर्षापासून कुठलंही प्रमोशन नाही. मग मी इकडे प्रमोशन करून टाकलं ना. मग म्हणजे एवढी नालायक मानसिकता आहे ही. जरी तुम्ही म्हणजे तटस्थ पण पर्याय नाही आजच्या परिस्थितीत. कोणी जर म्हणत नाही मी तटस्थ आहे, तरी पण तुम्हाला पुढच्या वर्षी तिकीट मिळणारच नाही. तटस्थ हा पर्यायच नाही. इसमें सब हिस्सेदार है, इकडे नाही ते तिकडे. ही आजची परिस्थिती आहे की मधली जी अवस्था आहे कोणालाच नाही आहे ती. कोणाला जर वाटत असेल नाही आम्ही गप्प बसून आपल्याला, तुम्हाला होईल. जेव्हा JNUचा नंबर आला होता सब चुप थे, सबने कुछ तो बहुत सारे चुप थे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा नंबर आला, त्याच्यानंतर आर्मी जवानांचा नंबर आला, त्याच्यानंतर असं करत करत सबका नंबर आएगा. म्हणून आधीपासूनच आपण आपला जो कणा आहे, नैतिक कणा आहे, बौद्धिक आपला जो कणा आहे तो शाबूत ठेवला पाहिजे. म्हणजे नाहीतर मग सरळ सरळ मानसिकता की तिथं बसून शेण खाण्याची मानसिकता असायला पाहिजे. मधला पर्यायच नाही. म्हणजे ती जरी असेल देन आय सल्यूट दॅट. मी काल परवाच म्हटलं की डोळे मारणार आहेत ना, यांचं काहीच होणार नाही. इकडे पण डोळे मारतात, तिकडे पण डोळे मारतायत. तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. ती भूमिका तिकडचे असू द्या, इकडचे असू द्या. आणि मी तेच आपण म्हणजे ह्याच मंचावरून आय वुड लाईक टू रिअली काइंड ऑफ पे ट्रिब्यूट टू डॉक्टर अभ्यंकर, शंतनू अभ्यंकर ऑल्सो अ ग्रेट फ्रेंड. आय जस्ट मेट हिम वन्स. एकदाच भेट झाली त्यांची. त्यांना माहिती होती की समोर त्यांचं आयुष्य दिसत होतं, पण काय जिवंतपणा तो. कुठल्याही विवेकी माणसाला मरणाचं तसं हे नसतं. कारण तो जो फायनल ब्रेथ असतो तो फार निरागस, निष्पाप असतो. आपण पावलोपावली मरत असतो, त्याची काही चिंता नाही आपल्याला. मी जे स्टोईक फिलॉसॉफीविषयी मी कॉमेंट केले की मृत्यूचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे पावलोपावली आपण प्रत्येक क्षणी आपला नैतिक मृत्यू होतो, आपला बौद्धिक मृत्यू होतो, आपला सामाजिक मृत्यू होतो, त्याचं टेन्शन असायला पाहिजे. हे कुठेतरी आपला क्लिनिकल श्वास थांबणार आहे त्याचं टेन्शन घेऊन बसलो होतो आपण. ज्या लोकांमध्ये विवेकी स्पष्टता असते ते त्या गोष्टींकडे अतिशय निर्भयपणे पाहतात ते. आणि ते मला ते डॉक्टर शंतनू अभ्यंकरमध्ये दिसलं ते. कारण ती बैठक आहे ती. नाहीतर थोडं जरी काहीतरी असलं तर सगळ्यात जो थातूरमातूर जो आपला बुद्धिवास तो गळून पडतो आणि डायरेक्ट JNUचा इन्व्हिटेशन्स कॅन्सल करून देतो आम्ही. हा जो प्रकार आहे की किती तकलादू आहात तुम्ही. म्हणजे विचार करा की काय ते ट्रम्पचं जे प्रकरण चालू आहे सध्या, हां, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा इथं सगळे हे चालू होते, सगळे प्रक्रिया चालू होते. म्हणून खरं तर जी तथाकथित पुरोगामी सत्तेत होते त्यांना मी तथाकथितच म्हणतो, त्यांनी जे आहे त्यांनी अपरिमित नुकसान केलेलं आहे की त्यांनी इंटरमिडियरी बॉडीजला सक्षम केलं नाही. म्हणजे जशी यंत्रणा झाली, प्रशासकीय यंत्रणा झाली किंवा शैक्षणिक व्यवस्था तर पूर्णपणे, म्हणजे JNUच्या लोकांना ती क्लॅरिटी असल्यामुळे ते आम्हाला प्रश्न विचारतात, अहो तुम्ही पण मास्टर, तुम्ही कसं काय बोलतात? अरे आम्ही मास्तर आहोत पण आम्ही CCS रूल्समध्ये बसत नाही ना. मास्तर लोकांचा धर्म जो असतो सत्यानुनय आहे, सत्तानुनय नाही आहे. सत्तानुनय पण आहे आता मास्तर लोकांचा. म्हणजे नाही आता तुम्ही असं काही बोलू नका, प्रिन्सिपल बनवतो तुम्हाला, डीन बनवतो तुम्हाला. हे सगळं म्हणजे जिथं कॅरेट दाखवण्याचे प्रकार तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहे. पण तुम्ही एक सिटिझन म्हणून सुद्धा आहात आणि त्या परिस्थितीत तुमची भूमिका महत्त्वाची आहे. तर माझा म्हणायचा मुद्दा असाच आहे की श्रद्धा, ज्ञान याच्याविषयी तात्विक स्पष्टता कोर अनिसमध्ये नक्कीच असली पाहिजे. ती आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच्यासाठी जेवढं जगात, फक्त हाच देश नाही जिथं अंधश्रद्धा आहे. म्हणून मी जेव्हा 16व्या शतकापर्यंत कॅथोलिक चर्चचं कसं असायचं माहिती आहे का, रविवारी मोठी प्रार्थना असते
आणि शनिवारी कोणीही शारीरिक संबंध ठेवला तर पोरग अपंग किंवा ते पापाचं अपत्य ठरेल अशी भावना होती, म्हणून पैसे द्यावे लागायचेच कोणी अशी चूक केली तर. तो पण समाज तशा परिस्थितीतून गेलेला आहे. पण तिथं लुथर होऊन गेलेले आहे, तिथं वोल्टेर होऊन गेले, तिथं रुसो होऊन गेलेले आहे, तिथं मॉन्टेस्क्यू, तिथं ती पूर्ण सलगता आहे 500 वर्षाची. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राला पण तेवढं आहे की 19व्या शतकापासून आपण पण आपल्याकडे पण ती परंपरा उभी राहिलेली आहे. आणि काही प्रमाणात भक्ती परंपरेत सुद्धा आपल्याला तो विद्रोह दिसतो. त्या दृष्टीने महाराष्ट्र थोडा वेगळा ठरतो. म्हणून मला खात्री आहे की चोरी झालेली आहे. आणि महाराष्ट्रात असं होऊ शकत नाही, कारण वातावरण तसं नव्हतं. मला खात्री आहे की महाराष्ट्रात चोरी झालेली आहे. पण महाराष्ट्र आळशी पण आहे. बिहार आळशी नाही आहे. मी एवढे 2 शब्द बोलून थांबतो इथं. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू.